आता मला IBT करायचं आहे, तर मी इथं एका साडीच्या बिलाची IBT करणार आहे. तर त्याआधी मी ॲडमिनमध्ये इंटर ब्रांच ट्रान्सफर याच्यात जाणार. त्याच्यानंतर मी इथं ॲड करणार. ॲड केल्यानंतर इथं मला लॉब साडी सिलेक्ट करणार मी. त्याच्यानंतर एंटर करून इथं 2 ब्रांचमध्ये ब्रांच 1 येईल. त्याच्यानंतर मी इथं लोकेशन माझं वेअरहाऊसमध्ये परचेस केलं होतं, वेअरहाऊस. त्याच्यानंतर बिल टू बिल ट्रान्सफर करणार आहे मी. तर मी इथं परचेस सिलेक्ट केलं आहे, ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर व्हाउचर टाईपमध्ये परचेस घेणार. त्याच्यानंतर माझा जो व्हाउचर नंबर होता, जो मी मागाशी बिलावर टाकला होता, हा 1527. तर मी तो आता इथं सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर एंटर. ते बिल टू बिल जसं बिल परचेस केलं होतं तसं इथं सगळं बिल क्वांटिटी आली आहे 40 नग. तर आता मी इथं ते सेव्ह करणार. इथं सेव्ह झालं आहे. हे मी बिल टू बिल केलं आहे. त्याच्यानंतर जर स्कॅन करायचं असेल, आधी मी तुम्हाला हे दाखवते. व्हाउचर नंबर आला आहे माझा इथं. मी जे IBT केलं आता ते हे 40 नग. त्याच्यानंतर हा व्हाउचर नंबर आला आहे माझा. मी तो एका चीटवर लिहिते आहे. आता हा व्हाउचर नंबर जो आहे तो आपण त्या बॉक्सवर टाकणार आहे, ज्या बॉक्समध्ये 40 नग पॅक करणार. ते नग मोजून पॅक करून हे नंबर लोखंडे सरांना देणार आहे मी. त्याच्यानंतर लोखंडे सर त्याची जी काही रिसिप्ट आहे ते बनवतील आणि त्यानंतर तो बॉक्स भोगाडे त्या दुकानात आपल्या ब्रांच 1ला घेऊन जाणार आहेत. तर अशा प्रकारे IBT केलं आहे मी इथं. त्याच्यानंतर जर मला स्कॅन करून IBT करायचं असेल, तर समजा साडी आहे, तर इथं मी साडी घेतलं. त्याच्यानंतर इथं ब्रांच 1 हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर वेअरहाऊस. आता सिलेक्ट ट्रान्झॅक्शनमध्ये मी बिल टू बिल करायचं होतं तेव्हा परचेस सिलेक्ट केलं होतं, पण आता तसं नाही करायचं आहे, मला स्कॅन करायचं आहे. तर आता मी तिथं सिलेक्ट ट्रान्झॅक्शनमध्ये आता इथं प्रोडक्ट ID जे आहे तिथं एक प्रोडक्ट ID, समजा आता मला 5-10 नग समजा किती क्वांटिटीने IBT करायचं आहे, तर मी ते इथं स्कॅन करणार स्कॅनरने. आणि ते स्कॅनरने स्कॅन केल्यानंतर ते इथं जेवढे काही नग असतील ते इथं येतील. त्याच्यानंतर मी इथं सेव्ह करणार आणि जो काही नंबर येईल तो आता मी तसं सांगितल्याप्रमाणे ते. त्याच्यानंतर बॉक्स पॅकिंग आणि मग ते तिथं त्या दुकानात जाणार. आता हे नरेश सर पॅकिंग करतात आहे. बॉक्समध्ये ते IBTचे नग भरतात आहे. किती मोजले ना? 40 ना. असं एक लावा आडवं.
आता हे नंबर टाकतात ते IBT नंबर. देख इथून मी टाकते. काय बरं थोडं असं करायला. बरोबर आलं का? कोणतं भरतं?